नृत्य म्हणजे आपली लावणी। लावणीची वेशभूषा ही जगप्रसिद्ध आहे। घोळदार काष्टा, चापून चोपून नेसलेला मस्तपैकी अंबडा, त्यावरती गजरा, मोठी टिकली, नाकात नथ, भरगच्च असे दागिने म्हणजे 16 शृंगार केलेलं असं लावण्यवतीचं रूप हे आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे ते काहीतरी औरच खुलून दिसतं। पण हा जो काष्टा आहे तो बऱ्याचदा शिवून नेसला जातो, शिवून घेतला जातो। पण हा नेसता सुद्धा येतो अगदी जसाच्या तसा चापून चोपून घोळदार असा व्यवस्थित बारीक पिना त्याच्या कशा करायच्या, बारीक प्लेट्स कशा पाडायच्या, पदर असा घोळदार कसा घ्यायचा, बॉटमला घोळ कसा आणायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला न शिवता सुद्धा नेसता येतात। तर तो काष्टा कसा नेसायचा हेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती। माझ्या या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लावणीचा काष्टा कसा नेसायचा या संदर्भात माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लावणीची नऊवारी नेसण्यासाठी साडी ही नऊवारीच असावी आणि उंचीला सुद्धा जास्त असावी, जेणेकरून ती एकदम घोळदार आणि परफेक्ट अशी येईल। त्यानंतर ज्या कलरची साडी आहे त्याच कलरची लेगिन्स आतमध्ये घालावी। जर लेगिन्स नाडीची असेल तर अतिउत्तम, नसेल तर इलॅस्टिक ही टाईट असावी। त्यानंतर नेसता पन्ना घेऊन साडीला अशी गाठ मारावी। त्यानंतर जो नेसलेला पदर आहे, जो नेसता पन्ना आहे, तर त्याचं शेवटचं टोक पकडायचं आणि ते आपल्या उजव्या पायाच्या खालून, दोन पायाच्या मधून पण उजव्या साईडच्या पायावरती घेऊन पाठीमागे जोरात खेचून, म्हणजे अक्षरशः तुमचा काष्टा जो आहे तो गुडघ्याच्या वर गेला पाहिजे इतकं खेचून तो पाठीमागे खोचून द्यायचा आणि तिथे सटकू नये, तो पन्ना सटकू नये म्हणून किंवा तो काष्टा सटकू नये म्हणून पाठीमागे पिन लावायची। आणि पुढची जी साईड आहे ती अशी प्लेन करून घ्यायची। जो पुढचा जो पट्टा आलेला आहे तो असा एकदम आखीव रेखीव आला पाहिजे, जेणेकरून आपली साडी अशी चुरगळलेली किंवा जास्त पोट आलेली अशी दिसणार नाही। त्यानंतर पदरा जो आहे त्याची आपल्याला लेंथ घ्यायची। ओबडधोबड असा पदराच्या मिऱ्या करायच्या, म्हणजे आपल्या नुसता गोळा करायचा पदर आणि तो खांद्यावरती टाकून द्यायचा। त्यावरून आपल्याला उंची घ्यायची, कारण का लावणीचा जो पदर आहे तो बऱ्याचदा आपल्या पायाच्या टाचेपर्यंत येतो, त्यामुळे पदर हा मोठाच घ्यायचा आणि पाठीमागे सिंगल पिन लावून द्यायची, जेणेकरून लेंथमध्ये फरक पडणार नाही। पदराच्या वरच्या बाजूची किनार घेऊन किंवा वरची लेस जी आहे तर ती घेऊन आपल्याला असा व्यवस्थित पट्टा काढायचा आहे। तर त्यासाठी एकदम फिटिंगला आणि एकदम असा टाईट असा पट्टा आला पाहिजे। तो असा खेचून घ्यायचा, पाठीमागच्या साईडवरून घेऊन पुढे घ्यायचा आणि डाव्या पायाच्या वरती आपली जी लेगिन्स आपण घातलेली आहे त्यावरती त्याला पिनअप करायचं आहे। जो आधी नेसता पन्ना घेतलेला त्याला आणि याला धरून पिनअप करायचं आहे। आणि आता आपल्याला मिऱ्या करायच्यात। साडीच्या ह्या ज्या प्लेट्स आहेत ते पाडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिथं आपण किनार काढण्यासाठी पिन लावलेली तिथून ते मिऱ्या जिथून सुरू करणार आहोत तिथपर्यंत असं थोडंसं अंतर सोडायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि तिथून नंतरच मग मिऱ्या घालायला सुरुवात करायची। नऊवारीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या जरा जास्त येतात, एखाद वेळेस हातातही बसणार नाहीत। खूप जास्त बारीक पाडायला जायचं नाही। डाव्या साईडचा जो पाय आहे त्या साईडच्या किनारीला किंवा वरच्या पन्न्याला थोडीशी जागा रिकामी सोडायची, कारण आपण ह्या ज्या प्लेट्स पाडलेल्या आहेत त्यांना आता आपल्याला पीळ द्यायचा आहे। पीळ याच्यासाठी द्यायचा आहे कारण आपण जो काष्टा घालणार आहोत तो सटकला नाही पाहिजे आणि साडीचा सुद्धा असा पूर्ण घोळ नाही दिसला पाहिजे, फुगलेली साडी दिसलेली नाही पाहिजे, चापून चोपून बसली पाहिजे। त्याच्यासाठी त्या प्लेट्सला असा पीळ द्यायचा आहे। मी काय केलं, अगोदरच्या ज्या आपण पट्टा काढलेला साडीच्या किनारीचा तर तिथे जी पिन लावलेली ती तिथे थोडीशी जागा सोडलेली, तो असा हातात घेऊन तो पूर्ण प्लेट्सच्या भोवती फिरवला आणि पूर्णपणे 2 वेळा पीळ देऊन नंतर त्या सगळ्या प्लेट्स मी आतमध्ये खोचल्या। प्लेट्स व्यवस्थित आतमध्ये खोचून घ्यायच्या, जेणेकरून पोटावरती जास्त फुगीरपणा दिसणार नाही। आता हा जो रोल तयार झालेला आहे त्याच्यावरती मिऱ्या अशा
गोळा झालेला आहे, तर त्या एकसारख्या करून एकदम प्लेन होतील अशा हिशोबाने त्यांना प्रेस करायचं किंवा खाली ओढायचं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पदराचा घोळ आणायचा आहे. लावणीचा जो काष्टा आहे तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल, त्यांचा पदराचा घोळ हा गुडघ्याच्या खालून येतो. त्यामुळे आपल्याला घोळ आणण्यासाठी उजव्या पायाकडचा जो भाग आहे तर तिथे ज्या प्लेट्स पडलेल्या आहेत तर त्या जरा जास्त सोडायच्या, म्हणजे 2 समान भाग करायचे नाहीत प्लेट्सच्या खालच्या बाजूला. आणि त्यानंतर जास्त प्लेट सोडून पाठीमागच्या साईडला एक पन्ना घ्यायचा मधोमध आकारातून आणि तो पाठीमागे खोचून द्यायचा. त्यानंतर त्या साईडनी पदराच्या साईडचा जो खालचा पट्टा आहे तो असा खेचून घ्यायचा. आता आपण पायाकडचा उजव्या पायाकडे घोळ जास्त ठेवला आहे आपण मिऱ्यांचा, त्याच्यामुळे आपला इकडे पदर जास्त ओढला गेला की इकडे घोळ तयार होईल. लक्षात ठेवायचं, पदराचा जो काही घोळ आहे किंवा खालची जी किनार आहे ती गुडघ्याच्या खालूनच आली पाहिजे. आणि आपल्याला आता फिटिंगमध्ये घालायचं आहे, त्याच्यामुळे पाठीमागच्या सगळं गोळा जर झाल्या असतील प्लेट्स किंवा साडी अशी गोळा झाली असेल तर ती व्यवस्थित खेचून प्लेन करून घ्यायची. आता आपल्याला पदराच्या मिऱ्या करायच्यात. आता लावणीचा जो पदर आहे त्याचा आपल्याला घोळ आणायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्लेट्स ह्या छोट्या पण करायच्यात. यासाठी काय करायचं, पदर हा तिरकाच घ्यायचा, एका रेषेत घ्यायला जायचं नाही. आपण गोल साडीला सहावार साडीला जशा प्लेट्स करतो पदराच्या तशा करायच्या नाहीत, तर ह्या तिरक्या न्यायच्यात, आपल्या हाताच्या तिरक्या बाजूने न्यायच्यात. म्हणजे जेव्हा तो पदर पूर्णपणे पिनअप होईल तेव्हा तो त्याचा असा तिरका स्लोप दिसेल. त्यानंतर पूर्ण मिऱ्या झाल्यानंतर त्या पूर्ण केलेल्या मिऱ्यांचा असा पूर्ण बंच घेऊन हा मधोमध दुमडायचा. दुमडल्यानंतर त्याला सेपरेट पिन लावायची. आता तुम्ही म्हणाल आधीची जी पिन होती त्याचं काय केलं, तर आधीची जी पिन लावली होती आपण पदराची लेंथ मोजताना ती तशीच ठेवायची, ती हलवायची नाही. पण ह्या ज्या नंतर प्लेट्स केल्या होत्या त्यांना मधोमध दुमडून मग त्यांना सेपरेट पिनअप हे ब्लाऊजला करायच्या, ब्लाऊजला अटॅच करून टाकायच्या आणि त्यानंतर पुढे व्यवस्थित त्यांचं फिनिशिंग करायचं. त्याच्या ज्या प्लेट्स आहेत पुढे आलेल्या त्या सगळ्या एका साईडला गोळा करायच्या. ह्या पुढच्या प्लेट्स एक रेषेत एकाच बंचमध्ये घ्यायच्या आणि त्यांना आपल्या ब्लाऊजच्या कटोरीच्या खालच्या बाजूला पिनअप करायचं आहे. याचं कारण असं, कारण लावणीमध्ये जी बॉर्डर असते साडीची ती एका साईडला एका सरळ रेषेत येते, त्यामुळे ती आणण्यासाठी आपल्याला हा असा बंच घेऊन पूर्ण प्लेट्सचा पुढच्या बाजूने तो असा ब्लाऊजला पिनअप करायचा, जेणेकरून त्या प्लेट्स हलणार नाहीत आणि पुढे असं फिटिंगला आलं पाहिजे. लावणीची साडी नेसताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपल्याला फिनिशिंगवरती खूप भर द्यायचा आहे, कारण आपल्याला एकदम टाईट फिटिंगची साडी नेसायची. आता काय करायचं, आता आपल्याला काष्टाला पूर्ण फायनल लुक द्यायचा आहे. पाठीमागच्या बाजूला एक किनार आपल्या पदराची जी आहे, पदराची जी बॉर्डर गेलेली आहे ती जी किनार आहे तर ती घ्यायची आणि आपल्या पुढच्या बाजूला घोळाच्या आतमध्ये आपल्याला ती खोचायची. आपल्याला आता या काष्टामध्ये घोळ कमी करायचा आहे, म्हणजे तो फिट करून घ्यायचा आहे. पूर्णपणे असं शिवल्यासारखं आपल्याला दिसला पाहिजे अशा हिशोबानं तो फिटिंग करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, पाठीमागची मी जी किनार आहे ती घेतली आणि ती अशी पुढे सरकवली, म्हणजे हाईड केली. हाईड केल्यानंतर जो काय घोळ उरलेला पुढच्या बाजूला तो मी मागे असा खेचून घेतला. मागे खेचून घेऊन मला 3 ठिकाणी पिना लावायच्या, जेणेकरून तो घोळ पूर्णपणे नाहीसा होईल. आता मी एक पिन मांडीच्या मागच्या बाजूला लावलेली आहे, दुसरी पिन ही पिंढरीच्या बाजूला लावलेली आहे आणि तिसरी पिन ही मी टाचेच्या मागच्या बाजूला लावणार आहे. या पद्धतीने हा सगळा घोळ आपल्याला पूर्णपणे फिटिंगमध्ये पिनअप करायचा आहे, जेणेकरून तो शिवल्यासारखा दिसेल. आता खालची जी बॉर्डर आहे ती मी या घोळाबरोबरच घेतली आहे, कारण आपल्याला किनारीचा म्हणजे बॉर्डरचाच असा व्यवस्थित प्लेट दिसली पाहिजे, ज्याला घोळ असं सुद्धा म्हणतो. पायात जो काष्टाचा घोळ असतो पाठीमागच्या बाजूचा तो असा पूर्ण लहरी दिसला पाहिजे. खालचा बॉर्डरचा जो राऊंड आहे तो मी पूर्णपणे खेचून घेऊन त्याला
पिनअप केलं आणि त्यातली जी किनार आहे ती थोडीशी मी दुमडली, जेणेकरून हा घोळ असा घोळदार दिसतोय की नाही शिवल्यासारखा काष्टा. मी इथे सेफ्टी पिना वापरल्यात तर तुम्ही सुई दोरासुद्धा वापरू शकता. पण प्रॉब्लेम असा आहे, सुई दोरा जर वापरला, जर समजा आपला काष्टाचं फिनिशिंग चुकलं तर ते पुन्हा रिकवर करायला ना पुन्हा ते उसवाव्या लागतात आणि त्यात साडी आपली खराब होऊ शकते. म्हणून शक्यतो सेफ्टी पिनाच वापरा. आता याच्यामध्ये दुसऱ्या बाजूलासुद्धा मी तेच केलं. जो पट्टा आपला निघालेला आहे, काष्टावरती खोचल्यानंतर जो राहतो ना तो पट्टा, ती बॉर्डर ती घ्यायची आणि ती अशी आतल्या बाजूनं, पुढे आलेल्या घोळाच्या आतल्या बाजूनं खोचून द्यायची. पूर्णपणे असा राऊंड बसला पाहिजे पायाला, अशा पद्धतीने ती खोचायची, जेणेकरून ती सटकणार नाही. आणि पुन्हा पाठीमागच्या बाजूला पिनअप करायचं. 3 ठिकाणी पिना लागतात. एक मांडीला लागते आणि एक पिंढरीच्या पाठीमागच्या बाजूला लागते आणि एक खाली टाचेच्या वर लागते. साडीला जर काम मिऱ्या जास्त होत असतील, घोळ जास्त दिसत असेल तर तो सगळाच्या सगळा घ्यायचा आणि जितका जास्त तुम्हाला तो लपवता येईल तितका तो लपवून घ्यायचा. तर मी जरी सांगितलं असतं की 3 ठिकाणी पिना लागतात, पण कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतात. शेवटी त्या साडीच्या घोळावरती डिपेंड आहे. कारण आपल्याला फक्त बॉर्डरच्या जवळचा घोळ हवा आहे, पुढे घोळ नको. आपल्याला पुढे शिवल्यासारखा फील आला पाहिजे. हा झाला आता आपला फायनल काष्टा तयार. आता आपल्याला पाठीमागची जी बॉर्डर आहे काष्ट्याची तिला पिनअप करायचं. त्यासाठी काय करायचं, आपण जो तात्पुरता खोचलेला काष्टा होता तो आता काढायचा. त्याचा बरोबर अंदाज घ्यायचा की जेणेकरून खाली असा एकसारखा घोळ झाला पाहिजे. एवढ्या अंतरावरती तो काष्टा सोडायचा. उरलेल्या भागाच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या. काही 2-3 येतील, 4 येतील, तुमची साडीची लेंथ केवढी आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यांच्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडायच्या आणि खेचून घेऊन आपल्याला जो मधला पट्टा आहे तो खेचून घ्यायचा. अजिबात तो सैल सोडायचा नाही. ही जी बॉर्डर आहे ती सैल सोडायची. आतला जो पन्ना मी दाखवला तो सैल सोडायचा नाही आणि नंतर खेचायचं. दोन्ही बॉर्डर अशा एकत्र करायच्या, एकसारख्या जुळवायच्या आणि त्यांना पिनअप करायचं. 1 ते 2 ठिकाणीच पिनअप करायचं. फार खालीपर्यंत जायचं नाही, नाहीतर तो काष्टा पूर्णपणे पॅक राहील, आपल्याला चालताही येणार नाही. आता हा आपला पूर्णपणे घोळदार असा काष्टा तयार झालेला आहे. पदराला घोळ देखील आलेला आहे. पाठीमागे सुद्धा जी अशी लहरी किनार असते ती सुद्धा आलेली आहे. पूर्णपणे आपला काष्टा परफेक्ट तयार झालेला आहे, लावणीचा काष्टा. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि काष्टा नक्की नेसून दाखवा. जमतोय की नाही मला सांगा. जर काही अडचणी आल्यास तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या अडचणींचं निरसन नक्की केलं जाईल. त्यासाठी स्पेशल व्हिडिओ सुद्धा करून दाखवला जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.